आकृती 2 या उपघटकातील प्रश्नामध्ये 3 शब्दांचा एक संच दिलेला असतो. त्यापुढे प्रत्येक पर्यायात 3 आकृत्यांचा संच दिलेला असतो. प्रश्नांमधील शब्दांचा संच पाहून त्याच्याशी जुळणारे आकृत्यांचा संच हे शोधून विद्यार्थ्यांना प्रश्नांचे उत्तर लिहायचे असते. या घटकावर आधारित प्रश्नांचा सराव आज आपण या भागामध्ये करणार आहोत. आता आपण दिलेल्या शब्दांसाठी वेण आकृती कशी काढायची ते पाहूयात. इथे आपल्याला शब्द दिलेले आहेत. वाक्य, शब्द आणि अक्षरे हे आपल्याला वेण आकृतीच्या सहाय्याने दाखवायचे आहे. त्यासाठी आपण कोणतेही चिन्ह वापरू शकतो. आपण इथे त्रिकोण वापरूयात. मग वाक्य, शब्द आणि अक्षरे हे कसे दाखवणार? तर वाक्य म्हणजे या त्रिकोणाच्या सहाय्याने आपण दाखवले वाक्य. आता वाक्यामध्येच शब्द असतात म्हणजे वाक्यामध्ये हे आहेत शब्द आणि अक्षरे शब्दामध्ये अक्षरे असतात म्हणजे ही आहेत अक्षरे. म्हणजे जर आपण या शब्दांसाठी त्रिकोण वापरायचं ठरवलं तर आपली वेण आकृती होईल त्रिकोण, त्यामध्ये एक त्रिकोण आणि त्यामध्ये एक त्रिकोण. पुढील उदाहरण पहा. वाहन, मोटार आणि सायकल. आता या शब्दांचा संच दाखवण्यासाठी आपण चौरसाचा वापर करूयात. मग वाहन दाखवूयात. पहा, या चौरसाच्या सहाय्याने आपण वाहन दाखवलेले आहे. त्यानंतर मोटार दाखवूयात. वाहन मध्ये मोटार येते म्हणून इथे आपण मोटार दाखवूयात. आता आपण सायकल दाखवूयात. सायकल देखील वाहन मध्ये येते आणि ती मोटार पेक्षा वेगळी आहे म्हणून याला स्वतंत्र चिन्ह आणि स्वतंत्र ठिकाणी ते दाखवूयात. म्हणजे पहा, इथे आहे सायकल. अशा पद्धतीने आपण वाहन, मोटार आणि सायकल हे चौरस या आकृतीच्या सहाय्याने किंवा या चिन्हाच्या सहाय्याने आपण वेण आकृतीमध्ये ते दाखवलेले आहे. यानंतरचे उदाहरण आहे पूर्ण संख्या, समसंख्या आणि मूळ संख्या. यासाठी आपण वर्तुळ या चिन्हाचा वापर करणार आहोत. मग पूर्ण संख्या दाखवण्यासाठी पहा आपण वर्तुळ वापरूयात. या आहेत पूर्ण संख्या. आपल्याला माहित आहे पूर्ण संख्या म्हणजे 0 आणि सर्व धन पूर्णांक संख्या. आता त्यामध्ये आपल्याला दाखवायचं आहे समसंख्या. पहा, पूर्ण संख्यांमध्येच समसंख्या येतात. मग इथे आपण दाखवूयात समसंख्या. आता आपल्याला दाखवायच्या आहेत मूळ संख्या. 2 ही समसंख्या आहे आणि ती मूळ पण आहे म्हणून आपण मूळ संख्या दाखवण्यासाठी जे वर्तुळ वापरणार आहोत त्याचा काही भाग हा आपल्याला या समसंख्येला छेदणारा दाखवावा लागेल. म्हणजे याचाच अर्थ काय की ह्या ज्या मूळ संख्या आहेत त्यामध्ये काही समसंख्या सुद्धा आहेत आणि ती म्हणजे 2 ही आपल्याला माहित आहे. म्हणजे आपण पूर्ण संख्या, समसंख्या आणि मूळ संख्या हे वर्तुळाच्या सहाय्याने अशा प्रकारे वेण आकृती काढून दाखवू शकतो. हे उदाहरण पहा. संयुग, द्रव आणि वायू. वेण आकृतीच्या सहाय्याने दाखवण्यासाठी आपण चौकोन किंवा चौरसाचा वापर करूयात. पहा, द्रव आणि वायू या पदार्थाच्या वेगवेगळ्या अवस्था आहेत म्हणून आपण द्रव हे स्वतंत्र आणि वायू हे स्वतंत्र दाखवूयात. म्हणजे हे झाले वायू आणि इकडे आपण दाखवले द्रव. आता आपण दाखवणार आहोत संयुग. संयुग हे द्रव रूपातही असू शकते आणि वायू रूपात पण असू शकते.
म्हणून आपण ते या दोनही चौकोनांना छेदणारे अशा पद्धतीने दाखवू शकतो. हे आहे संयुग. म्हणजे पहा, वेन आकृतीच्या सहाय्याने आपण संयुग, द्रव आणि वायू हे दाखवलेले आहेत. पुढील उदाहरण पहा, शाकाहारी प्राणी, मांसाहारी प्राणी आणि हरिण. आता हे दाखवण्यासाठी आपण वर्तुळाचा वापर करूयात. पहा, शाकाहारी प्राणी हे स्वतंत्र असतात आणि मांसाहारी प्राणी हे देखील स्वतंत्र असतात. मग इथे आपण दाखवूयात शाकाहारी प्राणी. आणि इथे आपण दाखवूयात मांसाहारी प्राणी. आता पहा, हरिण. हरिण हे शाकाहारी आहे, म्हणून शाकाहारी प्राणी यांच्यामध्ये आपण हरिण दाखवलेले आहे. म्हणजे पहा, वर्तुळाचा वापर करून आपण शाकाहारी प्राणी, मांसाहारी प्राणी आणि हरिण हे अशा प्रकारे दाखवू शकतो. पुढील उदाहरण पहा, दागिना, नथ, पाटल्या. आता आपण हे दाखवण्यासाठी वर्तुळाचा वापर करूयात. पहा, दागिना दाखवूयात. हा आहे दागिना. दागिनामध्ये नथ येते, म्हणजे हा एक वेगळा दागिना आहे, नथ. आणि पाटल्या ह्या नथ पेक्षा वेगळ्या आहेत, स्वतंत्र दागिना आहे, म्हणून आपण पाटल्या दाखवण्यासाठी एक स्वतंत्र वर्तुळ वापरलेले आहे आणि जे दागिना दाखवणाऱ्या वर्तुळाच्या आतमध्ये दाखवलेले आहे. म्हणजे अशा पद्धतीने दागिना आणि दागिन्यामध्ये पाटल्या स्वतंत्र, नथ स्वतंत्र. पुढील उदाहरण पहा, माती, पाणी आणि धातू. आता हे तीनही पदार्थ वेगवेगळे आहेत. मग हे दाखवण्यासाठी आपण जे काही चिन्ह वापरणार ते आपल्याला वेगवेगळे वापरावे लागेल. म्हणजे पहा, माती इथे आपण दाखवली, माती. मातीपेक्षा पाणी वेगळे, म्हणून आपण इथे स्वतंत्र चिन्हाच्या सहाय्याने पाणी दाखवले. आणि या दोन्हींपेक्षा धातू वेगळा, म्हणून धातू दाखवण्यासाठीही आपण स्वतंत्र चिन्ह वापरलेले आहे. म्हणजे पहा की भिन्न पदार्थ दाखवण्यासाठी आपण ते चिन्ह भिन्न ठिकाणी दाखवलेले आहे. यानंतरचे उदाहरण पहा, दिवाणखाना, घर आणि पटांगण. आता पहा, घर दाखवण्यासाठी आपण चौकोनाचा उपयोग करूयात. हे आहे घर. आता आपल्याला माहित आहे की दिवाणखाना ही घरातलीच एक खोली आहे, म्हणून इथे आपण दाखवूयात दिवाणखाना. आणि पटांगण, पटांगण हे घराच्या बाहेर असते, म्हणून पटांगण आपण इथे स्वतंत्र दाखवणार. म्हणजे अशा प्रकारे आपण दिवाणखाना, घर आणि पटांगण हे वेन आकृतीच्या सहाय्याने असे दाखवू शकतो. आता हे उदाहरण पहा, पुस्तके, महाकाव्य आणि ग्रंथ. काही ग्रंथ हे महाकाव्य देखील असतात आणि महाकाव्य, ग्रंथ हे दोन्हीही पुस्तके आहेत. मग आपण वेन आकृतीच्या सहाय्याने ते कसे दाखवू शकतो? तर पहा, यांना आपण स्वतंत्र चिन्ह वापरूयात. मग हे दाखवूयात आपण ग्रंथ. आता यापैकी काही महाकाव्य असतात, म्हणजे वर्तुळ दाखवून आपण दाखवूयात महाकाव्य. ही दोन्हीही पुस्तके आहेत. मग हे दाखवण्यासाठी आपण असा चौकोन वापरू शकतो. म्हणजे वेन आकृती दाखवताना आपण वेगवेगळ्या आकृत्या देखील त्यामध्ये समाविष्ट करू शकतो आणि अशा प्रकारे आपण आपले वेन आकृतीच्या सहाय्याने या 3 शब्दांचा संच दाखवू शकतो.
यानंतरचा प्रश्न पहा, अपृष्ठवंशीय प्राणी, साप आणि गांडूळ. 2017 साली शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. आता पहा, अपृष्ठवंशीय प्राणी म्हणजे काय? पाठीचा कणा नसलेले प्राणी. गांडूळ हा अपृष्ठवंशीय प्राणी आहे आणि साप हा पृष्ठवंशीय प्राणी आहे. मग आपण वर्तुळाच्या सहाय्याने ते दाखवूयात. पहा, इथे आपण दाखवले अपृष्ठवंशीय प्राणी. यामध्ये आपण गांडूळ दाखवणार. मग इथे दाखवूयात गांडूळ. आणि साप हा पृष्ठवंशीय प्राणी आहे म्हणून तो आपण स्वतंत्र दाखवला. आता हे उदाहरण पहा, लेखक, कवी आणि पत्रकार. इथे पहा, लेखक हा कवी असू शकतो, पत्रकारही असू शकतो. त्याचप्रमाणे कवी लेखकही असू शकतो, पत्रकारही असू शकतो. तसेच पत्रकार देखील कवी असू शकतो, लेखक असू शकतो. म्हणजे काही लोक हे तीनही असू शकतात किंवा कोणतेही दोन असू शकतात किंवा तो स्वतंत्रही असू शकतो. याचा अर्थ हे तीनही दाखवायचे असतील तर आपल्याला एकमेकांना छेदणारी आकृती घ्यावी लागेल. मग आपण वर्तुळाचा वापर करून ते कसे दाखवू शकतो? पहा, हे दाखवूयात लेखक, हे आहे कवी आणि यामध्ये पत्रकार. म्हणजे या वर्तुळाच्या सहाय्याने आपण दाखवले लेखक, या वर्तुळाच्या सहाय्याने आपण दाखवले कवी आणि या वर्तुळाच्या सहाय्याने आपण दाखवले पत्रकार.